दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। कत्तलीसाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपवर गुन्हे शाखा युनिट 2 न कारवाई करत 5 गोवंश जनावरांची सुटका केली। या प्रकरणी रिजवान सुलेमान कुरेशी आणि अन्नीस अब्दुल्ला कुरेशी या दोघांना जेरबंद करण्यात आले। त्यांच्याकडून पिकअप वाहन, 2 मोबाईल तसंच 5 गोवंश जनावरं असा 7,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रविवारी 23 ऑगस्ट रोजी वडाळा गाव साठेनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय सानप तसंच पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकानं सापळा रचला। महिंद्रा पिकअप MS6 BW 2016 यामधून गोवंश जनावरं उतरवताना दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले। वाहनाची तपासणी केली असता 5 जनावरं दाटीवाटीनं तसंच दोन्हीनं बांधून ठेवलेली आढळली। या प्रकरणी संतोष सुपेकर यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रदीप नन्नवरे, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, संतोष सुपेकर तसंच जितेंद्र वजिरे यांच्या पथकानं केली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।